90% ट्रॅव्हलर्स इथेच बसतात आणि नॉन गव्हर्नमेंट राईड घेऊन गिर नॅशनल पार्क बघायला जातात. रात्री सोमनाथ मध्ये पोहोचलो, मंदिरचा एकदम भारी असा लाईट शो बघितला आणि तिथंच स्टे घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता एकदम प्रसन्न वातावरणात सोमनाथचे दर्शन घेतले. सोमनाथ हे 12 ज्योतिर्लिंग मधलं पहिलं ज्योतिर्लिंग आहे, त्यामुळे या मंदिराला खूप मोठं धार्मिक महत्व आहे. मंदिराच्या एरियामध्ये फोन्स अलाउड नव्हते, त्यामुळे व्हिडिओ काय जास्त घेता आले नाही, पण मंदिराच्या बॅक साईडला एकदम भारी असा सी व्ह्यू आहे. इथे तुम्ही निवांत ध्यान मुद्रेत बसून जप करू शकता. सकाळी 9 पर्यंत आमचं सोमनाथचं दर्शन पूर्ण झालं. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो जवळपासचे पॉइंट्स बघायला. त्यामध्ये आम्ही बघितलं पांडव गुफा. असं मानलं जातं की वनवासाच्या काळात 5 पांडव या गुहेमध्ये राहत होते. दुसरा आहे भालका तीर्थ. श्रीकृष्णाने इथंच देह त्याग केलेला, कारण जरा नावाच्या शिकाऱ्याकडून त्यांना चुकून बाण लागलेला. त्यानंतर आम्ही बघितलं त्रिवेणी संगम आणि राम मंदिर. सगळे पॉइंट्स खूप छोटे छोटे असले तर खूप इंटरेस्टिंग आणि एकदम भारी आहेत. तुम्ही एकदा नक्की एक्सप्लोर करा. हे सगळं एक्सप्लोर करून आम्ही निघालो गिर नॅशनल पार्क कडे. आम्ही 4x4 जीप बुक केली नव्हती, त्यामुळे आम्ही बसचा ऑप्शन चूज केला. पण खरंच आम्ही खूप लकी होतो की आम्हाला लायन अँड टायगर खूप जवळून बघायला भेटले. बाहेर प्रायव्हेट जीप भरपूर असतात, पण त्यांना गिर नॅशनल पार्क मध्ये एंट्री नसते, त्यामुळे प्राणी बघायला भेटतील नाही भेटतील याची नो गॅरंटी. आणि म्हणूनच